नमस्कार. नमस्ते. मी पल्लवी कासंडे. सोशल मिरर तर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सोशल मिरर नेहमीच आपल्याला सकारात्मक आणि समाज विधायक कार्य करणाऱ्यांचा परिचय करून देत आलाय. आणि या मुलाखतींना आज सोशल मीडियावर खूप छान प्रतिसाद मिळतोय. अभ्यास करणारा तरुण वर्गही या मुलाखती बघतोय आणि व्यवसायातले उच्च पद भूषवणारे अधिकारी या मुलाखती बघतायत. सो सोशल मीडिया हे सगळ्यांपर्यंत पोहोचलंय. आजच्या सत्रात आपण भेटणार आहोत अशाच एका उमद्या आणि प्रतिभाशाली व्यक्तीला. डॉक्टर संजय कुमार भोसले, सहकार आणि पणन विभाग यातील संचालक शुगर. नमस्कार सर, तुमचं मनापासून स्वागत. सर, तुम्ही आयुर्वेदातले पदवीधर आहात आणि सहकार आणि पणन या विभागामध्ये आपलं अत्यंत चांगलं काम आहे. तर पहिला प्रश्न मला तुम्हाला असा विचारावासा वाटेल की शिक्षण घेताना नेमकं तुम्ही ठरवलं होतं का की अशा काही क्षेत्रात आपल्याला काम करायचंय, किंवा तुमचा शिक्षणाचा आणि व्यवसायाचा प्रवास कसा झाला? प्रथमतः म्हणजे स्पर्धा परीक्षेतून ह्या पदावर येता येतात आणि स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्यांची संख्या आणि असणाऱ्या पदांची संख्या विचारात घेतली तर बहुसंख्य स्पर्धा परीक्षेला बसणारे परीक्षार्थी असा विचार करतात की आपल्याला कोणतं तरी असं शिक्षण पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला, जर आपण यशस्वी नाही झालो तर आपल्याला जेवणाची भ्रांत पडणार नाही. टू फीड द फॅमिली तुम्हाला जे अर्न करण्याची आवश्यकता असते त्यासाठी तुम्हाला व्यावसायिक अभ्यासक्रम जर केला तर ते सोपं जातं. आज सुद्धा आपण जर बघितलं तर म्हणजे प्रशासकीय क्षेत्रामध्ये व्यवसायातून व्यावसायिक शिक्षण घेणारे जास्त करून आता विद्यार्थी किंवा परीक्षार्थी पास होत आहेत स्पर्धा परीक्षा. तर माझ्या स्वतःच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं तर मला ऍक्च्युली MBBS ला जायचं होतं. मार्क होते पण काही न्यायालयीन अडचणींमुळे मला BMS ला ऍडमिशन घ्यावं लागलं. मी BMS ची संपूर्ण आमचा कोर्स संपल्यानंतर मी SSC या ठिकाणी UPSC साठी गेलो आणि UPSC मधले काही 4 अटेम्प्ट असतात ओपन साठी, ते दिले. 2 वेळा इंटरव्ह्यूला गेलो होतो पण यशस्वी नाही झालो. मग नंतर मी MPSC दिली आणि MPSC मध्ये पण माझा फर्स्ट प्रेफरन्स हा उपनिबंधक या पदासाठी होता. त्याचं कारण असं होतं की उपनिबंधक हे पद सहकार आणि पणन विभागाशी संबंधित आहे आणि त्या सहकार आणि पणन विभागाचं कामकाज हे लोकाभिमुख असं आहे, म्हणजे ज्याला सोशल वेलफेअरशी संबंधित आहे आणि डेव्हलपमेंटशी संबंधित आहे. त्यामुळे मग मी तो प्रेफरन्स दिला आणि मग 1996 पासून या विभागामध्ये कामकाज करतो आहे. ओके. पण म्हणजे समाजसेवेची किंवा समाजासाठी काहीतरी करायची इच्छा पहिल्यापासून लहानपणापासूनच होती. बरोबर. पहिली गोष्ट अशी की ज्यावेळेस विद्यालयामध्ये असताना वक्तृत्वाच्या स्पर्धा असतील किंवा काही निबंध लेखनाच्या स्पर्धा असतील त्यावेळेस ज्यांची चरित्र आपण वाचली किंवा सांगितली त्यांच्याबद्दल थोडस आत्मीयता असते. त्यातून आपण एक विचार करतो की आपण हे करू शकतो का म्हणून. बरोबर. ते करण्यासाठी सर्वसामान्यपणे मध्यमवर्गीयामधल्या व्यक्तीला स्पर्धा परीक्षा हे सगळ्यात चांगलं क्षेत्र आहे. बरोबर. पहिलं पोस्टिंग कुठे झालं तुमचं? माझं पहिलं पोस्टिंग उपनिबंधक सहकारी संस्था म्हणून कराड तालुक्यामध्ये झालं. कराड तालुका हा तसा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या सधन समजला जातो, समृद्ध समजला जातो. आपल्याला माहितीच आहे भारताचे उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण साहेबांचा तो तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये सहकार चळवळ मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्या सहकार चळवळीचं जाळं चांगलं असल्यामुळे मला संस्कार पण चांगले झाले. पण नेमकी तिथली कार्यपद्धती याच्याबद्दल थोडं सांगाल का? म्हणजे आमच्या तरुणांना त्याचा फायदा होईल की या पोस्टने किंवा या क्षेत्रामध्ये नेमकं काय आपल्याला काम करायचं आहे? पहिली गोष्ट अशी आहे की सहकार विभागामध्ये सहकारी संस्थांचा निबंधक हा मार्गदर्शक असतो. त्या सहकारी संस्था तो निर्माण पण करतो, त्याचप्रमाणे त्या अवसायनात पण घेऊ शकतो.
परंतु त्याचं काम हे कॅटलिस्ट म्हणून आहे. चांगल्या सहकारी संस्थेला चांगल्या अजून चांगलं होण्यासाठी किंवा अजून चांगलं लोकाभिमुख काम करण्यासाठी तो प्रवृत्त करतो किंवा उद्युक्त करतो. आणि जर चांगली संस्था नसेल आणि त्यामुळे समाजाचं नुकसान होणार असेल तर तो अवसायनाचं काम करतो. अच्छा, ओके. म्हणजे लिक्विडेशन मध्ये घेऊन त्याचं नुकसान कमी होईल हे बघतो. बरोबर. तुमचा परिचय वाचत असताना श्री सुवर्ण सहकारी बँक आणि रुपी बँकेच्या संदर्भातलं कार्य तुमचं मी वाचत होते. आज त्या बँका सर्वसामान्य माणसांच्या बाबतीत आणि काही आर्थिक अडचणीमुळे खूपच चर्चेमध्ये आहेत. मग तिथे शासकीय अधिकारी म्हणून काम करताना तुम्हाला या सहकार क्षेत्राचा उपयोग झाला का? आणि तुमच्या कार्याबद्दलही सांगा. पहिली गोष्ट अशी आहे की सहकार विभागामधील जे उपनिबंधक किंवा सहनिबंधक या दर्जाचे अधिकारी असतात त्यांना रिझर्व्ह बँक ही त्या मोठी जर बँक असेल तर सहनिबंधक, त्याच्यापेक्षा लहान असेल तर उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक यांना प्रशासक म्हणून नेमलं जातं. अच्छा. मी ज्यावेळेस पुणे जिल्ह्याला जिल्हा उपनिबंधक म्हणून 2004 ते 2007 या कालावधीत कामकाज करत होतो त्यावेळेस श्री सुवर्ण सहकारी बँक जी त्यावेळची नॉन शेड्यूल मधली सगळ्यात मोठी सहकारी बँक होती ती अडचणीत आली आणि त्या सहकारी बँकेमध्ये एकूण 700 कोटीच्या ठेवी होत्या आणि त्याच्यातले 581 कोटीचं कर्ज वाटप झालं होतं जे संपूर्णपणे एनपीए झालेलं होतं. आणि अशा वेळेस रिझर्व्ह बँकेने त्या बँकेवर कलम 35 खाली म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ऍक्टच्या कलम 35 खाली काही रेस्ट्रिक्शन्स नेमली. त्यामध्ये डिपॉझिटरला डिपॉझिट देता येत नव्हतं आणि थकीत कर्ज वसूल झाल्याशिवाय तुम्ही डिपॉझिटरला डिपॉझिट देऊ शकत नाही. अशा वेळेस मग आम्ही म्हणजे एकत्रित त्या बँकेच्या पण कर्मचारी अधिकाऱ्यांनी खूप मदत केली आणि आम्ही जवळपास 380 कोटी एनपीए मधली वसूल केली. त्याच्यामुळे ती बँक नंतर इंडियन ओव्हरसीज बँक या नॅशनलाइज बँकेमध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बँकेमध्ये मर्ज होऊ शकली. खरं तर सहकारी बँक आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग बँक या दोघींचं कॉम्पोजिशन वेगळं आहे, कायदा वेगळा आहे, लिगल स्टेटस वेगळा आहे. परंतु बँकिंग हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच असं झालं की असं विलिनीकरण करायला, ऍक्च्युली ते विलिनीकरण म्हणत नाहीत त्याला ऍसेट अँड लायबिलिटी टेक ओव्हर म्हणतात. ते केल्यामुळं जवळपास 3 लाख डिपॉझिटरचे पैसे त्यांना परत मिळू शकले आणि त्यांना त्याच भागामध्ये त्याच शाखेमध्ये बँकिंग व्यवस्थापन मिळू शकले. त्यामुळे ते एक अचिव्हमेंट म्हणून समजू शकतो मी. त्यानंतर मग मी ज्यावेळेस प्रमोट झालो सहनिबंधक म्हणून त्यावेळेस मला रुपी सहकारी बँकेत जी शेड्यूल बँक आहे त्या बँकेवर प्रशासक म्हणून नेमलं होतं. परंतु दुर्दैवाने त्या बँकेचा तोटा खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आणि खूप वर्षापासून ते प्रशासकीय कामकाजामध्ये अडकलेली असल्यामुळे तिची ग्रोथ थांबलेली होती, तोटा मोठा झालेला होता. त्यामुळे ती बँक खूप प्रयत्न करूनही दुसऱ्या बँकेमध्ये आजही विलीन होऊ शकली नाही. मी 2 वर्षासाठी प्रशासक होतो. त्यानंतर आता जवळपास 6 वर्ष इतर व्यक्ती प्रशासकीय मंडळात किंवा प्रशासक म्हणून कामकाज करतायत, परंतु अजून ते यश आलेलं नाहीये. बर. म्हणजे हे खरं एकीकडे आपल्याला खूप वाटतंय पण आपल्याला जे काही कायद्याप्रमाणे आहे तेच करायला लागतं असं थोडंसं इथे आहे. पण मग पीडीसीसी बँकेमध्ये तुम्ही जे बदल केले तर ते कुठल्या स्वरूपाचे होते? पीडीसीसी बँक ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. अच्छा. भारतामधली सर्वात मोठी जिल्हा मध्यवर्ती बँक ती समजली जाते. त्या बँकेचा एकत्रित व्यवहार हा 15,000 कोटीपेक्षा जास्त होता आणि आमचं ध्येय होतं की ते 25,000 कोटी पर्यंत त्या बँकेचं कामकाज न्यायचं आणि त्यासाठी बँकिंग व्यवसायासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या, कारण ही शेतीशी संबंधित असणारी बँक आहे. नाबार्ड ह्याची नियंत्रक बँक समजली जाते आणि नाबार्डचं खूप वर्षापासूनचं स्वप्न आहे की किसान क्रेडिट कार्डचं शेवटच्या घटकापर्यंत इम्प्लिमेंटेशन करायचं. किसान क्रेडिट कार्ड म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला त्याची जी कर्ज मर्यादा आहे, जसं आपण आपल्याला क्रेडिट मर्यादा ठरवून घेतो एखाद्या व्यावसायिकाला आणि कमर्शियल बँका त्याला कर्ज देतात त्या मर्यादेमध्ये आणि तो कधीही ते पैसे काढू शकतो, भरू शकतो. तसं क्रेडिट लिमिट हे प्रत्येक शेतकऱ्याला मिळावं
अशी एक अपेक्षा होती बरं. नाबार्डची. परंतु जिल्हा बँका भारतामध्ये 381 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 35 आहेत. पण कोणत्याही जिल्हा बँकेने ते इम्प्लिमेंट किसान क्रेडिट कार्ड जे नाबार्डला अपेक्षित आहे त्याप्रमाणे केलेलं नव्हतं. मग आम्ही पहिल्यांदा प्रयत्न केला पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्या पद्धतीने किसान कार्ड तयार करायचं आणि ते शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला द्यायचं. जवळपास 3-3.5 लाख शेतकरी विकास संस्थांचे सभासद आहेत आणि त्यांना आपण ते कार्ड दिलं. ही पहिली गोष्ट केली. दुसरी गोष्ट अशी की जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जे संचालक आहेत ते पण शेती क्षेत्रातूनच आलेले आहेत. तर त्यांना ऍक्च्युली कॉम्प्युटरायझेशनच्या बद्दल माहिती व्हावी आणि सीबीएस काय असतं किंवा नवीन जे आता अल्टरनेटिव्ह बँकिंगचे पर्याय आहेत जसं आपण एसबीआयचं योनो ऍप वापरतो किंवा भीम ऍप वापरतो किंवा गुगल पे फोन पे करतो. तर ते ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला पॅरलल बँकिंग म्हणतात. तर ही पॅरलल बँकिंग आज जी कस्टमरी बँकिंग आहे त्याच्यापेक्षा मोठी झालेली आहे. तर ही जर गोष्ट त्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना कळली नाही तर पुढे अडचणी होतील. म्हणून आम्ही मग सर्व संचालक मंडळाचं जे कामकाज आहे ते पूर्ण कॉम्प्युटराइज केलं. प्रत्येक संचालकाच्या समोर एक डेस्कटॉप तयार केला आणि प्रत्येक मीटिंगची माहिती त्यामध्ये ठेवली आणि त्यांनी स्वतः क्लिक केलं की तो 5 वर्षापूर्वीच पण प्रोसिडिंग उघडू शकत होता आणि ती व्यक्ती त्याची माहिती घेऊ शकते. त्यामुळे त्याला कॉम्प्युटरायझेशनची आवड निर्माण होईल आणि मग हे पॅरलल जे बँकिंग आहे जे वाढत चाललेलं आहे त्याच्याबद्दल त्यांना फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन होईल आणि त्याच्याबद्दल थोडा जिव्हाळा तयार होईल. कारण हे जर बँकिंग आज नाही आपण करू शकलो तर जिल्हा बँका मागे पडण्याची शक्यता आहे. तर हा एक दुसरा उपक्रम राबवला. त्याचप्रमाणे एक विकास संस्था म्हणजे सोसायटी गाव पातळीवरची जी असते ती आता वीक होत चाललेली आहे. तर ती म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुदृढ होण्यासाठी मग आम्ही काही रिसोर्स पर्सन नेमले ज्याच्यामधून त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा वेगवेगळे व्यवसाय त्यांनी करावेत म्हणून त्यांना माहिती देण्यासाठी एक प्रयत्न केला आणि त्यात चांगले म्हणजे रिझल्ट आले. बर, हे खरं इतकं वेगळं काम आहे आणि खरोखर याची माहिती नसते आणि या गप्पांमधनं खरं म्हणजे आज करिअर सेट करणाऱ्या लोकांसाठी खूप उपयोग या माहितीचा होणार आहे. अजून एक तुमच्या नावानी छान गोष्ट जी कोविड-19 पॅन्डेमिकच्या काळामध्ये घडली त्याबद्दल खरं जाणून घ्यायला आवडेल की जे देशी बनावटीचं सॅनिटायझर तुम्ही पहिल्यांदा बाजारात जे आणलं त्याची थोडी स्टोरी सांगा. ऍक्च्युली आम्ही प्रोडक्शन केलं नाही. मी सहकार विभागात काम करतो आहे. तसंच आम्हाला साखर आयुक्तालयात मी आता सहनिबंधक या दर्जाचा सहसंचालक उपपदार्थ या विषयाचं कामकाज करतोय. उपपदार्थ म्हणजे बाय प्रोडक्ट. त्याच्यामध्ये मोलॅसिस येतं. मोलॅसिस पासून एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल किंवा इथेनॉल अल्कोहोल किंवा आता जे इथेनॉलचा मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे अशा प्रकारचे ते बाय प्रोडक्ट आहेत. शुगर इज अ मेन प्रोडक्ट अँड डिस्टिलेशन प्रोसेस आणि कोजनरेशन प्रोसेस इज अ बाय प्रोडक्ट. तर ज्यावेळेस मला इथेनॉल साठी एक कमिटी नेमलेली होती राष्ट्रीय पातळीवर. तर राष्ट्रीय पातळीवरच्या त्या कमिटीमध्ये काम करायचं मला संधी मिळाली. खाद्यान्न मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ती समिती असते आणि त्या समितीमध्ये आम्ही इथेनॉल प्रोडक्शनच्या मेथडॉलॉजी तयार केलेल्या होत्या. त्याच वेळेस ह्या कोविड-19 ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस एक लक्षात आलं की हँड सॅनिटायझर हा आयसोप्रोपाइल अल्कोहोल पासून तयार केला जातो. आयसोप्रोपाइल अल्कोहोल भारतामध्ये इम्पोर्ट होतो मोठ्या प्रमाणावर. त्यामुळे त्याच्या किमती वाढू शकतील. बरोबर. त्यावेळेस आम्ही मग चर्चेत असं लक्षात आणून दिलं की आपण इथाइल अल्कोहोलचा पण वापर केला तर चालेल का. आणि तसं WHO ने पण त्याला मॅन्डेट दिलेला आहे. तर त्यावेळेस मग केंद्र सरकारने सगळ्या राज्यांना तशा सूचना केल्या. त्यानंतर मग साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणावर इथाइल अल्कोहोल पासून हँड सॅनिटायझर तयार केले. त्यामुळे जी हँड सॅनिटायझरची बाजारातली आपल्याला छोटीशी बाटली म्हणजे 100 ml ची 250 रुपयाला पूर्वी मिळत होती ती आता 50 रुपये लिटर मिळायला लागली. म्हणजे 250 रुपयाला 5 लिटरचा कॅन मिळायला लागला. त्यामुळे हँड सॅनिटायझर मोठ्या प्रमाणावर वापरता आला आपल्याला. बरोबर बरोबर. आणि अजूनही वापरत आहे. मला वाटतं
जी काही पदवीसाठी तुम्ही आयुर्वेद शिकलात, डॉक्टर आहात, तर त्याचा तुम्हाला इकडे उपयोग झाला का? म्हणजे असं वाटलं का अरे आपल्या पदवीचा या कुठेतरी इथे उपयोग होतोय? मेडिकल चा फायदा असा होतो की हा विचार करताना म्हणजे हां, ते सहज समजून करेक्ट. आलं. जसं बरोबर. एखाद्या केमिस्टला ते समजलं असतं आयसोप्रोपेल हं. अल्कोहोल किंवा इथाइल अल्कोहोल किंवा त्याचे गुणधर्म काय असतात आणि त्याच्यातून कोणता प्रोडक्ट तयार होऊ शकतो. तर या गोष्टी मला मेडिसिनचा मला बॅकग्राऊंड असल्यामुळे तो मला उपयोग झाला. बरोबर आहे. पण कसं आहे, की माहिती आहे आणि ते प्रत्यक्षामध्ये आणायचं आहे. याच्यामध्ये काही वेळेला गॅप पडू शकते. पण म्हणजे हे खरंच क्रेडिटेबल आहे आणि मला आठवतंय जेव्हा COVID-19 साठी सुरुवातीला सॅनिटायझरच्या बाटल्या विकत घ्यायला आम्ही बाजारात गेलो, तेव्हा 100-150 च्या खाली त्या नव्हत्या आणि आता ₹30-40 पासून मिळतात. त्या मिळतात. तर खरं कारण यासाठी तुमचे प्रोडक्शन आणि सगळ्या प्रोडक्शन टीमचे मोठ्या धन्यवाद. प्रमाणावर वाढलेले आहे. हो, हो. खरंय, खरंय. अगदी छान. मला वाटतं मेडिकल बॅकग्राऊंड नसल्यामुळे तुमचं जे कुष्ठरोग्यांसाठीचं जे काम आहे, त्याच्यातही मला वाटतं त्याचा काहीतरी उपयोग तुम्हाला झाला असावा किंवा तुमचा ओढा त्या कामाकडे गेला असावा. ऍक्च्युली 2004 ला ज्यावेळेस मी पुणे जिल्ह्याला जिल्हा उपनिबंधक म्हणून आलो त्यावेळेस असं लक्षात आलं की येवलेवाडी या भागामध्ये हां. कुष्ठरोग्यांची एक वसाहत आहे आणि त्या वसाहतीमध्ये 4 म्हणजे एक संस्था आहे ज्या सेवाभावी संस्था म्हणून कामकाज करतात. बरं. पण त्या औद्योगिक संस्था आहेत. ना नफा अच्छा. ना तोटा तत्वावर चालतात. पण त्यावेळेस त्या बंद होत्या. बरं. मग आम्ही त्यांच्याशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की त्या संस्था ज्या व्यक्तींनी चालू केल्या ती मोठी व्यक्ती होती डॉक्टर जाल मेहता म्हणून. त्यांनी सामाजिक काम मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पण त्या कामाबद्दल अरे दिलं वाह! होतं. तर त्या कुष्ठरोग्यांच्या वसाहतीमध्ये आणि त्या औद्योगिक संस्थांमध्ये आम्ही त्यांना समजून सांगितलं की आपण ह्यांना सहकारी संस्थांचं स्वरूप देऊ. म्हणजे अच्छा. सहकारी औद्योगिक संस्था करू. मग त्या 4 सहकारी औद्योगिक संस्था केल्या आम्ही. बरं. त्याचे 400 मेंबर आहेत म्हणजे 400 बरं. फॅमिलीज आहेत. बरं. मग त्यांना आम्ही जे त्यांचं भागभांडवल होतं त्याच्या 1/3 प्रमाणात शासनाकडून सहकार विभागाकडून 1/3 प्रमाणात भागभांडवल दिलं. बरं. दुर्दैवाने त्यावेळेस काय झालं की त्यांच्याकडे तेवढं भागभांडवल पण नव्हतं. म्हणून मग आम्ही दगडूशेठ गणपती ट्रस्टला विनंती केली. मग दगडूशेठ ट्रस्टने आम्हाला काही रक्कम उपलब्ध करून दिली देणगी म्हणून. परंतु ते आम्ही देणगी म्हणून न घेता त्यांना भागभांडवल म्हणून घेतलं. आणि मग 1/3 प्रमाणात शासनाकडून जास्त प्रमाणात त्यांना भागभांडवल उपलब्ध झालं. आणि त्या संस्था चांगलं कामकाज करू शकल्या. त्याचा फायदा असा झाला की एक दिवस आम्हाला राष्ट्रपती भवनातून फोन आला की तुम्ही जे काम करत आहात त्याच्या संदर्भात राष्ट्रपती महोदयांशी तुम्ही चहापानाची चर्चा करून त्यांना माहिती द्या. मग आम्ही फेब्रुवारी 2018 मध्ये राष्ट्रपती भवनामध्ये जाऊन आपल्या विद्यमान राष्ट्रपतींशी संवाद साधला. त्यांना या उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यांनी शासकीय अधिकारी असून हे कसं काय जमलं असं पण प्रश्न विचारला. अगदी खरंय, अगदी खरंय. खरं सहकाराचा मला वाटतं अर्थ तुम्ही तुमच्या कार्यातनं दाखवता आहात. मग कॉम्पिटिटर्स फाउंडेशन ही काय काम करते? म्हणजे ऍक्च्युली आम्ही सर्व ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा देत होतो त्यावेळेस जेकर लायब्ररीमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी ह्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते. 90 ते 2000 या कालावधीच्या विद्यार्थ्यांनी तिथं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. अशांचा एक ग्रुप होता. त्या ग्रुपचं रूपांतर आम्ही कॉम्पिटिटर्स फाउंडेशन या सेवाभावी संस्थेमध्ये केलं. आणि त्या संस्थेमध्ये आम्ही दरवर्षी ज्याचा वाढदिवस असेल त्यांनी त्या संस्थेला 5,000 किंवा 10,000 ही देणगी द्यायची. आणि मग आमच्याकडे 200 पेक्षा जास्त सभासद आहेत त्यामुळे दरवर्षी 10-12 लाखाचा फंड तयार होतो. मग त्या फंड मधून आम्ही मग काही आदिवासी भागामध्ये अँब्युलन्स देणे म्हणजे त्यांना डोनेट करणे किंवा नांदेड सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये आम्ही तिथल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन करतात अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही स्पर्धा परीक्षेचं म्हणजे त्यांना क्लासेस देतो. ते क्लासेस मात्र पूर्ण प्रोफेशनल असतात. आम्ही त्यांची प्रोफेशनल फी देतो. जे तिथे शिकवायला जातात शनिवार रविवारी त्या विद्यार्थी 100 ते 150 विद्यार्थी असतात.
विद्यापीठ आम्हाला बाकीचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करतं, बरोबर. पण जे तिथं शिकवायला येणारे जे आहेत मास्टर ट्रेनर किंवा जे त्यातले तज्ञ आहेत त्यांची जाण्या येण्याची आणि त्यांची फी देतो आम्ही, आणि असं दरवर्षी करतो. गेले 5 वर्ष झालं त्याच्याबद्दलचा उपक्रम चालू आहे. अरे वा. त्याच बरोबर आम्ही 1 लाख झाडं लावण्याचा एक उपक्रम घेतलेला आहे. त्यातली 5,000 झाडं आम्ही नानवीज म्हणून दौंड तालुक्यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे, तिथे आंबा आणि नारळाची झाडं त्यांना आम्ही उपलब्ध करून दिली आणि त्यांनी ती जोपासावी असं आमचं, कारण आम्ही सगळे शासकीय कामकाजात व्यग्र असणार. मग तिथली जी पोलीस प्रशिक्षणासाठी येणारे विद्यार्थी आहेत ते त्याची जोपासना करतात आणि आज खूप मोठ्या प्रमाणावर ते झाडं जगलेली पण आहेत आणि चांगली पण दिसत आहेत. कारण ते बॅरेन लँड होता अगोदर, 100 एकर बॅरेन लँड होता, आज पूर्ण हिरवळ झालेली आहे. क्या बात आहे, मस्तच. अशा प्रकारे हे 2-3 उपक्रम, असे बरेच उपक्रम छोटे छोटे करतो, फार मोठ्या प्रमाणावर कामकाज करत नाही किंवा एखादा प्रोजेक्ट घेऊन कुठले कामकाज अजून केलेलं नाही. नीड बेस्ड कामकाज करतो. विश्रांतवाडी भागामध्ये जवळपास 400 झोपडपट्ट्या आहेत. एक झोपडपट्ट्यांचाच एरिया आहे. ते 425 मुलं ही वयोगट 5 ते वयोगट 15 या मधली आहेत आणि ती शिक्षण घेतात. त्यांना मिड डे मील मिळतं, पण सकाळचं मील देण्यासारखी परिस्थिती त्यांच्या घरची नाहीये. म्हणून मग आम्ही एक आपल्याला माहितीच आहे की जो ह्याचा ट्रस्ट आहे कोंढव्यामध्ये, त्या ट्रस्टचं किचन ते म्हणजे त्या प्रोटीन युक्त फूड तयार करतात. ते आम्ही त्यांना ऍक्च्युअली पर्सनली सर्व्ह करायचं काम करतो. ट्रान्सपोर्टेशन आणि पर्सनली सर्व्ह करणे, त्याच्यासाठी जो खर्च येतो तो आम्ही फाउंडेशन मार्फत करतो. अच्छा, खूप खरं मोठी रेंज आहे तुमच्या कामाची. म्हणजे शिक्षण, वैद्यकीय अभ्यास पासून सुरुवात केली आणि आज त्याचाही उपयोग झाला. सहकार क्षेत्र तुम्ही निवडलं, त्याच्यात तर उत्तमच काम तुमचं आहे. कुणाकडनं असहकाराचा कधी अनुभव आला का? कारण तुमच्या पर्सनली तरी 25-26 वर्षामध्ये इव्हन म्हणजे नेते मंडळींचं पण सहकार्य लाभलं. अरे वा. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे जे सभासद असतात त्यांचा विश्वास खूप चांगला मला मिळाला. त्यामुळे मला आम्ही सातारा जिल्हा उपनिबंधक म्हणून कामकाज करत असताना बचत गटाची खूप मोठी चळवळ उभी केली होती. अच्छा. आजही ते कामकाज चालू आहे. आणि बचत गट म्हणजे महिला बचत गटामध्ये 5 ते 10 महिला एकत्रित येतात आणि त्यांचं बचत करून त्यांना व्यवसाय ते करतात आणि त्यांना त्या बँकेने कर्ज उपलब्ध करून द्यायचं असतं. तर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही त्यांना कर्ज उपलब्ध करून देते. जवळपास आता त्या किंवा इव्हन पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक पण आता मोठ्या प्रमाणावर बचत गटासाठी कर्ज पुरवठा करते. साताऱ्यामध्ये आम्ही असताना 4 वर्षामध्ये आम्ही 3300 बचत गट तयार केले होते. त्याच्यामध्ये 30,000 महिला सभासद होत्या म्हणजे आहेत आजही. त्यांच्यासाठी मग एक फेडरल बॉडी तयार केली, जी फेडरल बॉडी त्या फॅमिलीजना आरोग्य विमा देते आणि त्या आरोग्य विम्यामुळे जवळपास 10,000 फॅमिलीजना आम्ही आतापर्यंत आरोग्य विमा दिलेला आहे. अच्छा. त्या संस्थेच्या मार्फत, आणि ते पण कामकाज खूप चांगलं चाललेलं आहे. मला वाटतं इतकं काही करायची तळमळ तुमच्या मनामध्ये होती, त्यामुळे तुम्हालाही अनेक क्षेत्रातनं हा सहकारच मिळत गेला. आमच्या शिकणाऱ्या मुलांसाठी तुम्ही काही सांगू शकाल का, की त्यांनी समजा या क्षेत्रात त्यांना यायचं असेल किंवा एकूणच UPSC MPSC करणाऱ्या जी मुलं आहेत, तुमचं आता कॉम्पिटिटर्स फाउंडेशन पण आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काही संदेश देऊ शकाल का? त्यांनी काय पाहावं, कसं निवडावं? पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस शालेय जीवनात असतो त्यावेळेस आपली काही स्वप्न असतात. बरोबर. ती स्वप्न बघायलाच पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. पण ती कॉलेज जीवनामध्ये मात्र ती अचीव्ह करण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. बरोबर. आणि त्यानंतर कारण आता ह्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये पण स्पर्धा प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे आता कॉलेज जीवनानंतर सुद्धा 4-5 वर्ष जात आहेत. म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर सुद्धा 4-5 वर्ष जात आहेत. तर मी पहिलं एक सांगेन की
पहिल्या 2 अटेम्प्ट मध्येच आपल्याला कळून येतं की आपली कुवत काय आहे, आपला अभ्यास झालेला आहे का आणि आपण ह्या स्पर्धेत टिकू शकतो का. तरच त्यांनी पुढचे अटेम्प्ट द्यावेत. जर समजा 2 अटेम्प्ट मध्ये त्याच्या लक्षात आलं की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये कमी पडतोय, तर त्यांनी त्याचं जे पारंपरिक शिक्षण घेतलेलं आहे किंवा त्यांच्या घरचं जे पारंपरिक व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये त्यांनी स्वतःला जास्त करून झोकून द्यायला पाहिजे असं मला वाटतंय. कारण त्यानंतर परत अजून 2-3 वर्ष त्यांनी स्पर्धा परीक्षेला घालवण्यात म्हणजे तो जे लॉस होणार आहे ते मोठे आहेत, तर ते करू नये असं मला वाटतं. आणि स्पर्धा परीक्षा हे एकमेव अंतिम उत्तर नाही असं माझं मत आहे. म्हणजे एखादी एमपीएससी मध्ये एखादं पद मिळणे किंवा युपीएससी मध्ये एक पद मिळणे हेच अंतिम नाही. कारण ते न मिळालेले पण आमच्या कॉम्पिटिटर्स फाउंडेशन मध्ये सगळ्यात जास्त देणगी देणारे आहेत आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. काही जण सुप्रीम कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात, काही जण हायकोर्टात प्रॅक्टिस करतात, काही जणांनी मोठे उद्योगधंदे केलेले आहेत, काही जण राजकारणात पण आहेत. म्हणजे काही आमदार खासदार आहेत, नाव घेणं योग्य होणार नाही, परंतु आमच्याच मित्रमंडळीमधून ते पुढे आलेले आहेत आणि ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं नाव कमवलेलं आहे. त्यामुळं नुसतं स्पर्धा परीक्षा पदच मिळालं पाहिजे यासाठी फोकस न करता जर आपल्याला लक्षात आलं की आपण यामध्ये यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे, त्यावेळेस त्यांनी दुसरा फोकस निवडायला पाहिजे. आणि त्यानंतर जे स्पर्धा परीक्षा पास होऊन जे प्रशासकीय सेवेत येतील त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे की त्यांनी ज्या कामासाठी त्यांची निवड झाली ती काम त्यांनी निष्ठापूर्वक करावं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मला वाटतं की हा इतका मुलाचा सल्ला आहे सर तुमचा, की एक तर स्वप्न असायला पाहिजे, ते स्वप्न तुम्ही जगलं पाहिजे. म्हणजे डोळे उघडे ठेवून स्वप्न बघा, त्यासाठी प्रयत्न जरूर करा आणि स्वप्न गाठण्याचे अनेक मार्ग असू शकतात. म्हणजे आपले मॅन आवर्स म्हणजे हा इतका छान मला शब्द आवडला की कशामध्ये आपले कष्ट आपण द्यावे आणि कशात ते वाया घालवावे हाही आज अंदाज तरुण वर्गाला यायला हवा. आणि जर एक मार्ग आपल्याला जमत नसेल तर अनेक मार्ग त्यांनी निवडायला पाहिजेत. मला वाटतं आज डॉक्टरांनी आपल्याला इतकं छान मार्गदर्शन केलंय की हे क्षेत्र कसं आहे, या क्षेत्रात राहून तुम्ही निष्ठेने काम केलं तर तुम्हालाही म्हणजे तुमचा करिअर ग्राफही वाढतो आणि तुम्ही अनेकांना मदत करू शकता. तर या तुमच्या अगदी मनमोकळ्या गप्पांसाठी तुमचे आभार आणि